किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा। वन्दे गुरुपरम्परा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुनाथ महाराज की। आदरणीय साधनाताईंना नमन करतो। साधनाताई पुरोहित, काकांकडे मला आणण्याचा महत्वाचा भाग साधनाताईंनी पार पाडला। पूर्वी मी अन्य साधू संतांकडे जात असे, परमार्थातलं इंगित आणि वर्म मला कळावं यासाठी धडपडत असे। मला जे गवसायचं ते काही गवसलं नाही। साधनाताईंमुळे काकांशी संबंध आला आणि काकांमुळे भगवंताशी संबंध आला। माझ्या घराच्या अत्यंत शेजारी राहत असल्यामुळे मी आधी राहत होतो त्या घरी अगदी जवळ साधनाताई राहत होत्या। त्यामुळे ताईंचं कॉलेजमध्ये जाणं सुद्धा माझ्या घरावरून होतं, येणं सुद्धा असायचं। त्यामुळे साधनाताईंच्या आई वडिलांपासून त्यांचा आणि माझ्या घराचा संबंध होता। माझे आई वडील, साधनाताईंचे आई वडील, साधनाताई आणि आम्ही, असं सारखं सातत्य असायचं।
त्यांच्या या उपकाराची परतफेड होऊ शकत नाही. त्याहीपेक्षा जास्त मोलाचा त्यांचं निरंकारित्व होतं. तीन परीक्षांचं समीक्षण होतं. पहिल्या परीक्षेचं समीक्षण, प्रश्नांची उत्तरं साधनाताई स्वानंद पुंड देणार होते. तिसऱ्या परीक्षेचं उत्तर साधनाताई देणार होती आणि मी नौखा माणूस दुसऱ्या परीक्षकांचे उत्तर देणार होतो. तो माझा त्यांच्याबरोबर डायसवर आणि स्वानंद पुंड बरोबर डायसवर येण्याचा पहिला प्रसंग. दुष्चित्त निरूपणावर प्रवचन केलं होतं त्यावेळेला. साधनाताईंना माझी उत्तरं खूप आवडली होती. ऋषिकेशला जेव्हा प्रवचन झाली तेव्हा माझ्या प्रवचनाच्या नोट्स मागून घेतल्या. एवढ्या सिनियर साधनाताई असून त्या मला म्हणाल्या, मला अभ्यासाकरता तुमच्या नोट्स हव्या. शिवगडला जेव्हा बुद्धिनिश्चय आत्मज्ञान विठ्ठल मंदिरात घेतलं मी, पहिलं प्रवचन होतं. ऋषिकेशचंही माझं पहिलं प्रवचन होतं गंगेच्या काठचं. त्या प्रवचनाचे नोट्स साधनाताईंनी मला मागून घेतल्या. साधनाताईंना गरज नव्हती, पण त्यांच्या मागण्याने माझा उत्साह वाढत होता. त्या साधनाताईंबरोबर ईशावास्योपनिषद घेण्याची संधी मिळाली आणि संबंध भाष्य मी घेतलं. कुर्वन्नवेह कर्माणी जिजीविश्य शतम समाहा हा श्लोक साधनाताईंनी घेतला. अनेक काळांची साधनाताईंची आणि आमच्या घराची जवळीक साधल्या गेली. ती जवळीक काकांपर्यंत पोहोचली आणि ती तिथे रुजू झाल्यानंतर त्या म्हणल्या, माझं काम संपलंय, आता काकांचं काम सुरू होत आहे. अलिप्तपण माझं देरे राम, ह्या ओवीचं जे जगणं आहे ते साधनाताईंनी प्रत्यक्ष उतरवून दाखवलंय. शेवटी या 10 दिवसात माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि आजारपणातही नित्य संपर्कात होतो. काकांचा अभ्यास केल्यानंतर माणसाचं जीवन काचेसारखं पारदर्शक आणि स्वच्छ होतं. अंतःकरण निर्मळ होतं. अहंकाराला लाथाळलं जातं आणि जीवन धन्य होतं. हे जवळून पाहायला मिळालं आदरणीय साधनाताईंमुळे. त्यांना नमन करतो आणि आजच्या श्लोकाला प्रारंभ करतो. बऱ्याचशा गोष्टी असतात, सगळ्याच सांगता येणं शक्य नसतं. घर जवळ असल्यामुळे घराचा संपर्क आणि कॉलेजमध्ये त्या लेक्चरर होत्या, तिथे माझी साळी पण लेक्चरर होती त्याच बीएड कॉलेजला. त्यामुळे कॉलेजमध्ये साळी माझ्याकडे राहत होती. त्यामुळे पुन्हा घरचा विषय तिथे त्यांचा आपसात कधी निघाला की निघायचाच. त्यामुळे साधना त्यांच्या जवळीक, आप्पा आणि आईंची जवळीक, आप्पा म्हणजे साधना त्यांचे वडील, आई म्हणजे त्यांची आई, त्यांचे भाऊ आणि वहिनी. पण घर परमार्थाकडे कसं वळतं आणि माझ्या वडिलांनी आम्हाला कसं परमार्थाकडे जायला वाट दिली आहे साधनाताई सांगायच्या. आमच्याकडे अद्वैत मकरंद घेतलं होतं साधनाताई. नाथ भागवत झाल्यानंतर माझ्या वडिलांचं
साधनाताईंनी तिथे अद्वैत मकरंद माझ्या घरी घेतला होता. आजचा श्लोक आहे, स एवायम मया तेद्य, स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसी मे सखा चेती रहस्य येतदुत्तम अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः. अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवान् इति. हा प्राचीन योग मी तुला सांगितला आहे अर्जुना. अति प्राचीन असलेला जो योग आहे हा मी तुला सांगतो आहे. हा परंपरेने प्राप्त झाला आहे, परंतु अधिकार नसल्यामुळे, अधिकारी नसल्यामुळे, अधिकारयुक्त जो असतो त्याला अधिकारी म्हणतात, हा योग लुप्त झाला रे अर्जुन. वैराग्य ज्यांच्या अंगी नाही, विवेक ज्यांना माहिती नाही, असे लोक परमार्थही करताना दिसतात. काहीच्या काही परमार्थाचा आव आणतात आणि परमार्थाची वाट लावतात. म्हणून माऊलीनी ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते असं म्हटलं. मोहामुळे हे सगळं घडतं आणि जीवनाचा काळही आपला मोहामुळे वाया जातो. आपल्याला खूपदा असं वाटतं की आपल्या जीवनात काका फार उशीरा आले, पण आम्हाला हे कळत नाही की आम्ही मोहात होतो. गंमत कशी आहे, काका आम्हाला फार उशिरा भेटले असं म्हणणारे खूप जण आहेत, चिकार लोक आहेत. पण आम्ही मोहात फसलो होतो असं म्हणणारे खूप थोडे आहेत. म्हणून काका उशिरा भेटले असं म्हणणारे खूप थोडे आहेत. असे जे असतात ते मोहाला दूर सारायचा प्रयत्न करतात. आणि काका फार उशिरा भेटले याच्यामध्ये नशिबाला दोष देतील, नाही तर काकांना दोष देतील, पण स्वतःचा दोष नाही शोधत. परमार्थात स्वतःचा दोष शोधणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. पण स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं नसतं करायचं. दोष शोधून त्याचं ऑपरेशन करायचं असतं, त्या दोषाला काढून फेकायचं असतं, याला परमार्थ म्हणतात. आम्ही दोष परिस्थितीला देतो, आम्ही दोष प्रारब्धाला देतो, आम्ही दोष व्यक्तीला देतो, पण आम्ही स्वतःचा दोष कुठे आहे हे शोधत नाही. नेमका तिथेच तो दडला असतो. कामयशः क्रोधयशः, तो जो मोह आहे तो तिथे आहे. म्हणून माऊलीने कामयशः आणि क्रोधयशावर थांबले नाही, कैसा नेणो मोह वाढीला. नुसतं काम क्रोध मद मोह आणि मत्सर यांना माणसाने सोडून देऊ नये, म्हणून माऊलीने कैसा नेणे मोह, कैसा नेणो मोह वाढीला, तेणे बहुत काळ व्यर्थ गेला. माऊलीने मोहाचं त्या ठिकाणी अनुस्यूत आहे हे दाखवून दिलं आहे. काका आम्हाला उशिरा मिळाले, आम्हाला सगळ्याकडे उशीर केला तर चालतो. आज अनुग्रह नाही घेतला, नंतर घेतला, काय बिघडणार आहे? जाऊ द्या ना कोरोना. पण मुलाकडे जायचं असेल तर जाऊ द्या कोरोना असं नाही म्हणत. मग ते सॅनिटायझर वगैरे वापरून बरोबर रस्ता काढून मुलाकडे जातात, मुलीकडे जातात. पण काकांकडे जायला वेळ नाही मिळत. आमचा मोह कसा असतो, मुला मुलीपर्यंत आलं की त्याचं काम संपलेलं असतं मोहाचं. मग तो हे नाही सांगणार की तुम्ही पुण्यातून कोल्हापूरला जा.
तिथे वैराग्य लागतं, तिथे विवेक लागतो. आम्हाला असं वाटत नाही की आम्ही पुण्यापर्यंत आलोय तर कोल्हापूर पर्यंत जावं. एवढ्या दूर यवतमाळ वरून आलोय, आलोय ना पुण्यापर्यंत, मग कोल्हापूर पर्यंत जाऊनच परत जाऊ ना. शाळेच्या दारापाशी जायचं, पण शाळेत नाही जायचं. असे पण काही विद्यार्थी असतात, त्यांना खेळण्याच्या आवडीने पछाडलेलं असतं. आई वडिलांनी घरून पाठवलं की दप्तर घेऊन जातात, शाळेच्या दारापर्यंत येतात. आता कोणीच आपल्याला पाहत नाही असं समजतात आणि धूम ठोकतात. मित्रांबरोबर खेळतात. शाळा झाली की घरी जातात. आमचंही शाळेच्या फाटकापर्यंत येणं होतं, पुण्यापर्यंत येणं होतं, पण मुरगुडला जाणं नाही होत. शाळेची आवड नाही. 4 दिवस जर इथे काढता येतात, तर 2 दिवस काकांकडे काढायला काय हरकत आहे? असा विचारच येत नाही. विवेक जागा नाही. गुरूंप्रतीची तळमळ नाही. परमानंदाची इच्छा नाही. प्रपंचाच्या सुखात निमग्न. आणि तेच तेच हवंसं वाटतं. याला मोह म्हणतात. कैसा नेणो मोह वाढीला. हा जाईपर्यंत जीवनाचा फार मोठा काळ निघून जातो. असा काळ साधकाच्या जीवनात जाऊ नये. असा काळ साधनेचा व्यर्थ जाऊ नये. हे साधनाताईंनी शिकवलं होतं. हे वडिलांनी मला शिकवलं, की तू शनिवार रविवार बाहेर गावला जाऊन प्रॅक्टिस करू नको. याने तुझ्या जीवनाचा काळ व्यर्थ जाईल. पैसा मिळेल पण काळ व्यर्थ जाईल. गरजेपेक्षा जास्त पैसा मिळवून काही फायदा होत नाही. उलट तो त्रासाला कारणीभूत असतो. मग शनिवार रविवार हा साधनाताईंबरोबर दिला जायचा. मनुष्य जागा कधी होईल सांगता येत नाही, आणि म्हणून अर्जुन जागा होण्याच्या प्रयत्नात आहे. कर्म सांगितलंय पण पटलं नाहीये. स एवायम मया चेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसी मे सखा चेती रहस्य ध्येत उत्तम. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनु ऋष्वा कवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्त. ही सगळी जी राजे लोकांची परंपरा सांगितली असं मी काल उल्लेख केला. यात पहिल्यांदा ईश्वराने विवस्वान म्हणजे सूर्याला सांगितली आहे, आणि नंतरचे सगळे राजे आहेत. ईश्वर ही देवता आहे आणि सूर्य ही सुद्धा देवता आहे. त्या स्तरावर त्यांनी तसं सांगितलंय, आणि मग त्यांनी राजे लोकांना सांगितलंय. काल बोलताना सगळे राजे असा शब्द वापरला होता. एका साधिकेने मला प्रश्न विचारला, विवस्वान म्हणजे सूर्य, हा असा त्याचा अर्थ आहे. मग तो मनूपर्यंत आला आणि मग तो आपल्यापर्यंत आला. इक्ष्वाकू पासून मग तो आपल्यापर्यंत आला. काळाच्या ओघामध्ये राजे लोक भोगवादी झाले, अर्थ आणि कामाने प्रेरित झाले, विषय लंपट झाले, अधिकाधिक काम क्रोध आणि विकारांच्या आहारी गेले. ऐश अय्याईश अधर्माचरण आणि पाप कर्म करायला प्रवृत्त झाले. लक्षात घ्या, पाप सुद्धा माणूस सरळ करत नसतो, धर्माच्या आड लपून पाप करत असतो. पाप सुद्धा धर्माच्या आड लपून करतात. कारण की बेधडक पाप करायची हिंमत होत नाही, धर्माचं नाव सांगून पाप करायला तयार असतात.
मला माझं भलं करायचं असतं, माझा स्वार्थ साधायचा असतो. पण एकट्याच्या मेहनतीने हे शक्य होत नाही. सगळ्यांनी उसळलं तर ते शक्य होतं. आणि मग कयामत आ गई म्हणावं लागतं. कयामत आ गई हे ज्या माथे फिरूनच्या डोक्यामध्ये फिरतं, ते माथे फिरू धर्माच्या नावाखाली पाप करायला तयार होते. तालिबानी जे आहेत, जे आता अफगाणमध्ये शिरले आहेत, शर्यत मानणारे आहेत, 5 वेळ नमाज पडला पाहिजे हा हट्ट करणारे आहेत, चांगली गोष्ट. पण महिलांनी सिनेमा पाहू नये हा हट्ट जेव्हा ते करतात, त्यावेळेला पुरुषांनी सिनेमा पाहायला हरकत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. महिलांनी बाहेर जाऊ नये आणि बुरख्याच्या आड स्वतःला लपवलं पाहिजे असं म्हणणारे नट्यांचे सिनेमे बघतात, ज्यांच्या चेहऱ्यावर बुरखा नसतो. त्या नट्यांना ते सिनेमात पाहू इच्छितात. त्यांच्या बरोबरचे सगळ्या प्रकारचे चाळे त्यांना सिनेमात पाहायला चालतात. महिलांनी नाही पाहिजे. पुरुषांनी पाहिले तर चालतं. धर्म पाप माणूस धर्माच्या आड करतो. महिलांनी शिकायचं नाही. महिलांनी नोकऱ्या करायच्या नाही. महिलांनी बुरखा काढायचा नाही. पुरुषांनी मात्र कितीही महिलांची विवाह केलेला चालतो. त्याच्या पत्नीला ज्या वेळेला तो दुसरी, तिसरी, चौथी पत्नी आणतो, तेव्हा तिच्या मनामध्ये काय व्यथा असतील याचा विचार नाही. धर्माच्या आड सगळं लपवून चालतं. मनुष्य पाप कर्म धर्माच्या आड करतो. आणि म्हणून हे तर राजेच होते, क्षत्रिय होते. राज्य सत्ता हातात आल्यानंतर मद यायला वेळ लागत नाही. मद आला की माणूस आपल्या मनासारखा वागतो. आपल्या ज्या पंतप्रधान होत्या, त्यांचे पुत्र त्यांना सिनेमाच्या हिरोईन नाचण्यासाठी लागत असत. त्यांनी हेमा मालिनीला नाचायला बोलवलं होतं. विमान अपघातामध्ये ते वारले म्हणून बरं झालं. नाहीतर देशाला कसं नेतृत्व लाभलं असतं देव जाणो. ते गेल्यामुळे मग राजीव गांधी पंतप्रधान झाले. एकदा सत्तेचा अहंकार शिरला की तो माणूस माथे फिरू होतो. आणि मी करेन त्याला धर्म समजतो, म्हणून काळाने हे लोप पावलं. सकाले नेह महता योगो नष्टा पर्यंत योग नाहीसा झाला नाही, योगा संबंधित ज्ञान लुप्त झालं. कर्म संन्यास सहित ज्ञानयोग निष्ठा आणि साधनभूत असणारी कर्मयोग निष्ठा, असे 2 मार्ग आहेत. 2 प्रकारची माणसं आहेत. अधिकार भेदाने त्यांना तसा तसा मार्ग सांगितले जातो. ज्या लोकांना खूप संताप येतो, ज्या लोकांचं अंतःकरण कामाने प्रेरित असतं, कामनेने प्रेरित असलेला माणूसच संतापी असतो, नेहमी लक्षात ठेवा. संतापाला म्हणजे कामनेला कुठेतरी ठोकर बसली आहे. राग द्वेष विकाराने तो युक्त असतो, म्हणून एकदम त्याला विवेक वैराग्य जमत नाही. असा जो अज्ञानी असतो, असा जो अविवेकी असतो, असा जो अपरिपक्व असतो, परंतु जिज्ञासू असतो, एवढे सगळे त्याच्यामध्ये त्रुटी असून सुद्धा त्याला आत्मजिज्ञासा असते. म्हणून अशा माणसाला कर्मयोग निष्ठा सांगायची असते. मग श्री गुरु सांगतात, असं कर, तसं कर, तसं कर, तसं कर. त्याला कर्मपर मार्गातून समोर घेऊन जायचं असतं. कारण कर्मयोगाच्या अनुष्ठानाने पहिल्यांदा त्याची चित्तशुद्धी होणं गरजेचं असतं. चित्तशुद्धीनंतर साधन चतुष्टय संपन्नता येणं गरजेचं असतं. त्यानंतर चित्ताची शांती होणं गरजेचं असतं, स्थैर्य होणं गरजेचं असतं. आणि मग त्याला ज्ञाननिष्ठा सांगितल्या जाते.
दोन प्रकारची माणसं असतात. एकाला सांगितलं जातं की तू पुण्याहून विमानात बस आणि कोल्हापुरात पोहोच. दुसऱ्याला सांगितलं जातं, अरे इथून बसेस जातात, स्वारगेट वरून जात असतील, तिथे जाऊन तू सरळ कोल्हापूरची बस पकड आणि मुरगुडला जा काकांच्या दर्शनाला. तो म्हणतो, असं करू का, काकांच्या दर्शनाला जायचंच आहे. तर मग सज्जनगडचंही दर्शन घेऊन घेतो. अजून अजून इकडे काही देव आहेत. म्हाळसा देवी आणि त्यांच्यावर सिरियल होती, त्यांचं पण दर्शन घेऊन घेतो. महालक्ष्मीचं दर्शन घेऊन घेतो. नंतर मग मुरगुडला गेलं तर चालेल का? बरं, तसं कर, तसं कर. एवढं सगळं केल्यानंतर मुरगुडला पोहोचेपर्यंत त्याच्याजवळ फारसा वेळ नसतो. काकांना सांगतो, मला परत निघावं लागेल, इतकं इतकं फिरून आलोय, आता दिवस नाही राहिले, माझ्या सुट्ट्या संपल्या का. काका म्हणतात, पुढल्या वेळेला ये. असं करा ना, परमार्थ सांगूनच द्या ना मला. त्याला कर्ममार्ग सांगितले जातात. असं असं कर, तसं तसं कर. एक असतो, तो पुण्याहून विमानाने उडतो. विमान मुरगुडला जात नसल्यामुळे कोल्हापूरला उतरतो आणि थेट काकांकडे पोहोचतो. त्याला इकडे तिकडे पाहायचं नसतं, त्याला त्याचं लक्ष गाठायचं असतं. हा ज्ञान मार्ग झाला. याला विहंगम मार्ग असं म्हणतात. विमान याच्यासाठी म्हटलं, विहंगम शब्दाचा अर्थ पक्षी असा. पक्षी एका फळावरून सरळ दुसऱ्या फळावर उडी मारतो. आंब्याच्या फळावरून उठतो आणि जांभळावर उडी मारतो आणि लगेच जांभूळ खातो. पण मुंगी जी असते, त्याला पिप्पिलिका शब्द आहे संस्कृत मध्ये, ती मात्र या झाडावरून खाली उतरणार, मध्ये वारा येणार, पाऊस येणार, हवा येणार, खास खळगे असणार, असं करत ती दुसऱ्या झाडावर चढणार. त्यानंतर त्या फळापाशी पोचेपर्यंत तिला इतके व्यत्यय येतात, त्या व्यत्ययामध्ये तिचा काळ जातो, आयुष्य जातं. तेव्हा तिला दुसरं फळ मुश्किलीने मिळतं. पक्ष्याचं तसं नसतं. विमानाने जाणाऱ्याचं तसं नसतं. ज्ञानमार्गाने ज्ञाननिष्ठेने जाणाऱ्याचं तसं नसतं. कर्मनिष्ठेने जाणाऱ्याचं तसं असतं. लोक सांगत असताना, स एवायम मया ते द्या, योग प्रोक्त पुरातन. भगवंतानी जुना योग सांगितला आहे, पुरातन योग सांगितला आहे, अत्यंत जुना योग सांगितला आहे. अत्यंत जुना म्हणजे काय? आद्य. भगवंत कोण आहेत? आद्य. आद्य कोण आहे? ब्रह्मस्वरूप. ब्रह्मस्वरूपा व्यतिरिक्त ईश्वर सुद्धा आद्य नाही. आद्य फक्त परब्रह्म आहे, पण परब्रह्म सांगू शकत नाही. येतो वाचा निवर्तनते, अनुर्वाच्य असल्यामुळे त्याला ईश्वराच्या रूपामध्ये प्रगट व्हावं लागतं. म्हणून परब्रह्म श्रीकृष्णाच्या रूपामध्ये प्रगट झालं. श्रीकृष्णाने स्वतःच्या बुद्धीचं तत्वज्ञान सांगितलेलं नाही, जुनं तत्वज्ञान सांगितलं. स एवायम मया तेद्यः ते आद्यः. इतकं जुनं सांगितलं आहे, कारण ते वेद प्रतिपादित आहे. वेद हे ईश्वराच्या पूर्वी तयार झाले आहे, म्हणून ते अपौरुषी आहे. पुरुषांनी तयार केलेले नाही आहे, अपौरुषेय आहे. आणि म्हणून वेद प्रतिपादित तत्वज्ञान गुरु शिष्य परंपरेतून पुरलाय, स्फुटित झाला आहे, प्रसारित झाला आहे, प्रवाहित झाला आहे.
इतर तत्वज्ञान मनुष्यांनी सांगितले आहेत ते मोठे मनुष्य असतील, त्यांना कोणी संत म्हणत असतील, कोणी प्रेतिश म्हणत असतील, प्रेषित म्हणत असतील, कोणी आणखीन काही म्हणत असेल. पण वैदिक तत्वज्ञान हे आद्य आहे, अनादि आहे आणि ईश्वराने प्रतिपादित केलं आहे. ईश्वराने स्वबुद्धीने प्रतिपादित केलेलं नाही. बुद्धीने जे प्रतिपादित केलेलं असतं ते आज न उद्या फोल ठरतं, काळाच्या कसोटीवर उतरत नाही. म्हणून वैदिक धर्म हाच एक असा धर्म आहे की जो काळाच्या कसोटीवर उतरणार आणि टिकून राहणार. म्हणून अव्यय हा सैवाय मया तेद्यम योग हा प्रोक्ता पुरातना. हा योग कसा आहे? अव्यय योग आहे. प्रोक्तवान अहम अव्ययम, हा अव्यय योग आहे. म्हणून वेद प्रामाण्य, भगवंत सुद्धा वेद सांगतात. म्हणून वेद प्रमाण आहे, वेद श्रुती आहे. जे शास्त्राला सोडून परमार्थ करतात त्यांचं काही खरं नसतं. त्यांचा परमार्थ म्हणजे एक बांडगुळ असतं, एक विरंगुळा असतो, टाइमपास असतो. अशा ठिकाणी गर्दी नेहमी जास्त असते. खाओ पिओ मजा करो, चकल्लसबाजी चालते, गप्पा गोष्टी चालतात, हास्य विनोद चालतो, बोलण्याचे फवारे चालतात आणि काहीतरी केल्यासारखं दाखवलं पाहिजे म्हणून थोडासा अभ्यासाचा काय होतो, कानोसा घेतला जातो. जे ज्ञाननिष्ठेचे अधिकारी नाहीत त्यांच्यासाठी कुर्वन्नेह वेह कर्माणि गिरिविश्य शतम समहा एवं त्वयी नान्यथोस्ति पंथः नान्यथोस्ति न कर्म लिप्यते. हा श्लोक साधना त्यांनी घेतला होता आम्ही जेव्हा ईशावास्याला एकत्र होतो तेव्हा. प्रवृत्तीपर कर्मयोग आणि निवृत्तीपर ज्ञानयोग हे दोन मार्ग आहेत. ह्यातले आपण जर कर्माचे अधिकारी असू तर श्री गुरु आपल्याला कर्माच्या माध्यमातून सांगतात. ज्ञानाचे अधिकारी असू तर तशा माध्यमातून आपल्याला सांगितलं जातं. त्याच्यात अनेक गोष्टींचे आश्चर्य आहेत आणि ते आश्चर्य आमच्या लक्षात यायला पाहिजे. पूर्वी सांगितलेला योग मी तुला सांगतोय असं भगवंत सांगतात. म्हणजे परवार्थात आपल्या मनाचं चालत नाही आणि करू नये. भगवंत जो पूर्वी सांगितलेला योग सांगतात आहे, स एवायम मया ते अद्यः योगः प्रोक्तः पुरातनः. मी पुरातन योग तुला सांगतो. पुरातन योग सांगतोय अर्जुना, म्हणजे हा किती जुना आहे? मी आधी सूर्याला सांगितला होता, विवस्वान. ती मनु आणि इक्ष्वाकू पर्यंत आलेली परंपरा आहे. एवढा जुना योग मी तुला सांगतोय. म्हणजे परमार्थ आपल्या मनाने तयार करायचा नसतो, शास्त्राप्रमाणेच सांगायचा असतो. आणि भगवंतानी सुद्धा तसंच केलं. भगवंतानी स्वतः शास्त्राची चाकोरी सोडली नाही. म्हणून भगवद्गीता ही उपनिषदांचं सार आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन. सर्वोप शब्द वापरलाय, दशोपनिषद असा शब्द वापरला नाही. सर्व उपनिषदांचं सार भगवंतांनी काढलं. भगवंताला काय अडचण आहे? प्रत्यक्ष वयाच्या 4थ्या वर्षी 5व्या वर्षी शंकराचार्य जर 4 वेद मुखोद्गत म्हणून दाखवतात, भगवंताला सगळ्या उपनिषदांचं सार एका वेळी सांगणं काहीच कठीण नाही.
म्हणून भगवंत सुद्धा आपल्या मनाचं तत्वज्ञान सांगत नाहीत. आचार्य सुद्धा आपल्या मनाचं सांगत नाहीत. म्हणून आचार्य भाष्य हे शास्त्राला धरून असतं. कोणी काही जरी बोललात तरी ते आचार्य भाष्याला धरून असेल तर बरोबर, नाही तर तो केवढाही मोठा माणूस असो ना, त्याचं चूक आहे लक्षात ठेवायचं, त्याला फॉलो नाही करायचं. लाखो लोक त्याच्या मागे असू द्या, करोडो लोक त्याच्या मागे असू द्या, त्यांनी भगव घातलेला असू द्या, रुद्राक्ष घातलेला असू द्या, माळा टिळे लावलेले असू द्या, खडाऊ असू द्या, दंड असू द्या, काही असू द्या, तो केवढाही पॉप्युलर असो, त्याच्याकडे केवढी मोठी सत्ता असो, केवढी मोठी संपत्ती असो, शंकर भाष्याला धरून जर नसेल, स्पष्टपणे नकारायचं. हिंमत पाहिजे. ही हिंमत शास्त्रावर श्रद्धा असेल तरी येते. प्रत्यक्ष भगवंत शास्त्र पाळतात आहे, तर मी शास्त्रानुसार बोललो तर गैर काय आहे? न बोलणं गैर आहे. मी शास्त्रानुसार बोलतो, हा अभिमान ठेवण्याची गरज नाही, शास्त्रानुसारच बोललं पाहिजे. ट्रेन कधी असं म्हणते का हो की मी रुळानुसार चालते, रूळ वळले तर मी वळते, रूळ सरळ गेले तर मी सरळ जाते? जाण्याच आहे तुला, रूळ वळल्यानंतर तुला वळणच आहे, करशील काय? ट्रेनला पर्याय नाही दुसरा. तसा जीवाला मोक्षासाठी शास्त्राशिवाय, वेदांशिवाय पर्याय नाही. म्हणून शास्त्रानुसार अध्यात्म करावं. एक कर्म प्रवृत्ती पर योग आणि एक निवृत्ती पर योग, असे दोन आहेत. ज्याचा जो अधिकारी असेल, श्री गुरु त्याला ते देतात, हे लक्षात ठेवा. अधिकार हा हळूहळू वाढत असतो. एकदम कोणी अधिकारी नाही होत. पहिले एलडीसी, लोअर डिव्हिजनल क्लर्क, नंतर यूडीसी, अप्पर डिव्हिजनल क्लर्क, सुरू. असं करत करत वर जातो. पहिले पोलीस असतो, मग सब इन्स्पेक्टर होतो, सब इन्स्पेक्टरचा इन्स्पेक्टर होतो, असं करत करत समोर जातो. कोण कुठे कसा आपला अधिकार वाढवेल हे सांगता येत नाही. म्हणून परमार्थात कोणाला हलकं समजू नये. कर्म करणाराही हलकं नाहीये आणि ज्ञाननिष्ठा सांभाळणारा भारी नाही. आपापल्या मार्गाने प्रत्येक जण जातोय, पण प्रत्येकाचं जाणं मोक्षापाशी आहे. अर्जुनाचं असंच उत्क्रमण झालंय, प्रमोशन झालाय. भगवंत म्हणतात, भक्तोसी मे सखा चेती. पहिल्यांदा भगवंतानी भक्त म्हटलं आणि नंतर अर्जुनाला सखा म्हटलं. भगवंताचा अर्जुन पहिले सखा आहे आणि मग भक्त आहे. आधीपासून अर्जुन सखा आहे. खरं नातं असं आहे की अर्जुन आणि कृष्ण हे आते भाऊ आहेत. कुंती ही कृष्णाची आत्या आहे. पहिलं नातं बंधूंचं आहे. समवयस्कर असल्यामुळे दुसरं नातं मैत्रीचं झालं, सखा झाले. वयस्कर सम होते, परिस्थिती पण सारखीच होती आणि मनस्थिती जुडली म्हणून सखा झाले. मोठं अद्भुत नातं असतं सख्याचं. सगळ्या नात्यांमध्ये जर वेगळं नातं कोणाचं असेल तर ते सखा असतो, मित्र असतो. सर्व नात्यांमध्ये रीतिरिवाज पाळण्याचं बंधन असतं. तो आलाय,
काहीतरी द्या, काहीतरी करा. नाही केलं तर काय म्हणेल, मामानी काकानी असं नाही वागवलं, काय म्हणेल. या कंपल्शन खाली काहीतरी करतच राहावं लागतं आणि हे कधीच संपत नाही आयुष्यभर. पण मित्राचं नातं, शब्दाचा अर्थ सख्यत्व. सख्यत्वामध्ये कुठलंच बंधन नसतं. आता याच्यात मित्र शब्दामध्ये मैत्रीण पण आली. दोन मुली आपसात आहेत, त्या मैत्रिणी आहेत. दोन मुलं आपसात आहे, मित्र आहेत. सख्यत्वामध्ये बंधन नसतात, देवाणघेवाण नसते, मान आणि अपमान नसतो, हलकं आणि भारी प्रकार, उच्च आणि नीच प्रकार नसतो, धनवान आणि गरीब प्रकार नसतो. मित्र हा फक्त मित्र असतो. मैत्रीमधले अन्य आविर्भाव येतच नाहीत. म्हणून इतकं प्लेन असतं एकमेकांचं नातं. म्हणून मित्र मैत्रिणींच्या संपर्कात राहिलो, मैत्रिणी शब्द वापरतोय, महिला महिलांमधली मैत्री म्हणून मैत्रिणी शब्द वापरतोय. मुलं मुली मैत्री या अर्थाने मी वापरत नाही आहे शब्द, तो घ्यायचाही नाही आम्हाला. ही भगवद्गीता सांगतो. मित्रत्वाच्या नात्यामध्ये निखालस प्रेम असतं आणि कुठल्याच फॉर्मॅलिटीज नसतात. त्यामुळे मोकळं नातं असतं. मनातलं आलेलं भडबड भडबड ओकून द्यायचं, पटपट पटपट सगळं बोलून द्यायचं. त्याला रुचणार नसेल तरी बोलून द्यायचं, तरी तो हसत हसत झेलतो. आणि त्याच्यावर वेळ आली की तो पण तसंच करतो, हा हसत हसत झेलतो. इथे मान अपमान नावाची गोष्ट नसते, लहानपणा मोठेपणा नावाची गोष्ट नसते. म्हणून बालमित्र जे असतात ना, त्यांच्या मैत्रीची मजा काही वेगळीच असते. कमर्शियल मैत्रीबद्दल मी बोलत नाहीये. ऑफिसमध्ये, प्रोफेशन्स मध्ये पुष्कळदा मैत्र्या कमर्शियल स्तरावर येतात. आमच्या डॉक्टरांच्या व्यवसायात ही फार असतं. कमर्शियल मैत्रीत मैत्री पण असते आणि देवाणघेवाण पण असते. आणि देवाणघेवाणीमुळे मैत्री टिकते. देवाणघेवाण दुसरीकडे फायदेशीर असेल तर मैत्री बदलते. अर्जुन हा बालसखा आहे. अर्जुन हा लहानपणापासून भाऊ आहे. आणि अर्जुन आता रणांगणावर भक्त झालाय. आतापर्यंत भक्त नव्हता कृष्ण. जेव्हापासून युद्ध सुरू झालं, जेव्हापासून युद्धाचे वारे सुरू झाले, कृष्णाला सैन्य मागण्याकरता अर्जुन गेला नव्हता, कृष्णाला मागण्यासाठी अर्जुन गेला. अर्जुनाच्या आईनी सांगून ठेवलं होतं, अर्जुनाचा कृष्णाबद्दलचा आत्यंतिक भाव होता की कृष्ण असला की आपल्याला चिंता नाही कशाची. तेव्हापासून भक्तीचं अंकुर अर्जुनाच्या अंतःकरणात फुटलं होतं. दुर्योधनाने सैन्य मागितलं, अर्जुनाने कृष्णाला मागितलं. आता हे कोंब जे आहे भक्तीचं, ते असं बाहेर स्फुटित झालं आहे रणांगणावर आल्यानंतर. पहिला अध्याय संपलाय. चाप बाणो धरू युवा विसृजम सशरम चापम. आपल्या हातातला धनुष्य आणि बाण फेकून दिलेले आहेत. गांडीव बाजूला ठेवलाय आणि रथाच्या खाली उतरला आणि म्हणलं मला युद्ध नाही करायचं. रथोपस्थ उपाविशत. आता दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापासून भगवंत त्याला सांगायला लागले आहेत आणि आता त्याच्या आतमध्ये भक्ती उन्मूलित झालेली आहे.
आता भगवंतांनी पहिले ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे याच्या आतमधलं अज्ञान पहिल्यांदा मिटवण्याची गरज होती. ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण पटकन ज्ञानी होऊन जावं, म्हणजे आपल्याला युद्ध करण्याची झंझट, संकट पडणार नाही. म्हणून अर्जुन म्हणतो, मला तुझं पटलं, मला संन्यास घेऊ दे आता पटकन बस. शिष्यस्तेहम शाधी माम त्वम प्रपन्नम. मी तुझा शिष्य झालो. भगवंताच्या लक्षात आलं, हा पळवाट शोधतोय. ज्ञानाचा अधिकारी झाला नसतानाही याला ज्ञानपर संन्यास घ्यायचा आहे. म्हणून भगवंत म्हणतात, तुला कर्म केलं पाहिजे. आणि अर्जुन म्हणतो, तत्किम कर्मणी घोरे माम. मला या घोर कर्मासाठी तू काय हे करतोय, प्रवृत्त करतोय. आणि भगवंत प्रवृत्त करतो आहे. आपल्या कर्तव्याने चित्तशुद्धीची केवढी गरज आहे, म्हणून कर्तव्य कर्म नीट केलं पाहिजे, तेव्हा चित्ताची शुद्धी होते. शांत चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब पडतं. तिसऱ्या अध्यायावर आलेलो आहे, याला कर्मयोग असं म्हणतात. आता अर्जुन भक्त झालेला आहे, तिसरा अध्याय ऐकून झालेला आहे. आता अर्जुनाला ज्ञान कर्म संन्यास योग सांगतात आहे. चौथ्या अध्यायाचं नाव काय आहे? ज्ञान कर्म संन्यास योग. आतापर्यंत कर्म योगच सांगितला होता. आता ज्ञान कर्म संन्यास योग असा शब्द आहे. आता अर्जुन भक्त झाला आहे, सख्यत्वाहून पुढे आलाय. भगवंताला कळलाय की अर्जुन आता प्रगती पथावर. आधी बंधू होता, मग सखा झाला, आणि आता भक्त झाला. भगवंत आता भक्ताला गृहीत धरून बोलायला लागले. म्हणून भक्तोसी मे सखा चेती. सखा हा च इति. तू माझा पहिले भक्त आहेस, सखा तर आहेसच आहेस, असं म्हणायचंय भगवंत. अर्जुना, तू माझा आधी भक्त आहेस, सखा तर आहेसच आहेस. खूप जणांची आणि आपली जवळीक येते, जवळीकीमध्ये ओढ तयार होते. ओढीमध्ये त्यांना आपल्याला भेटावंसं वाटतं, आणि भेटावंसं वाटतं ते हळूहळू आपली भेट होण्यापेक्षाही आपल्याकडून ऐकावंसं वाटतं. आपल्या ऐकण्यामध्येही त्याच्या जीवनाचं कल्याण आहे असं त्याला वाटतं. आता तो भक्तीकडे आला. पहिल्यांदा जवळीक साधली, जवळीकेतून आगळीक म्हणजे मैत्री साधली. पण ती मैत्री मित्रत्वापुरता न राहता माझं कल्याण व्हावं याच्या सांगण्यातून असा विचार करून तो श्रद्धेने ऐकायला लागला. भक्तोसी मे. आता अर्जुनाची ही स्थिती झाली. मित्रत्वाच्या पलीकडे भक्त नावाचं नातं आहे, आणि भक्त जो असतो त्याचं नातं नेहमी भगवंताशी असतं. काकांची जेव्हा भक्ती करतो तेव्हा भगवंताची भक्ती आहे, परब्रह्माची भक्ती नाही. कारण परब्रह्माची भक्ती करता येत नाही. येदम यदिद न उपासते. स्निग्धता, मैत्रीमध्ये जिव्हाळा असतो, आणि त्या जिव्हाळ्यात अपेक्षा नसतात. त्या जिव्हाळ्यात काम, क्रोध, कठोरता, विकार हे सगळे विरघळून गेलेले असतात. मित्र दुसऱ्या मित्राला शिव्या देतो, आणि शिव्या खात असताना तो हसत असतो. त्याच्या आतमध्ये कामक्रोध निर्माण नाही होत, त्याच्या आतमध्ये संताप निर्माण नाही होत. उलट त्यांनी शिव्या दिल्यानंतर याचं प्रेम वर येतं, आणि दोन हृदय एकरूप होतात. याला स्निग्ध भाव असतो. लोणी स्निग्ध असतं, तूप स्निग्ध असतं, चाय स्निग्ध असते. हा स्निग्ध शब्द कठीण वाटत असेल कोणाला, पण सोपा आहे हो. हाताला साबण लावल्याशिवाय स्निग्धता जात नाही. मैत्री स्निग्ध असते, म्हणून मैत्रीचा जोड अजून घट्ट 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 होत जातो. बालमैत्री, कॉलेजची मैत्री चांगली मैत्री असते.
कमर्शियल मैत्रीच्या स्वरूपाबद्दल मी बोलत नाहीये. आणि मग ते जीवश्य कंठस्य होतात. असा अर्जुन आणि श्रीकृष्ण जीवश्य कंठस्य झाले. पण आता अर्जुन आणि भगवान एकत्र आले. आता भक्त आणि भगवान एकत्र आले. आता श्रीकृष्ण नव्हे, भगवान आहेत. ही भक्ती त्याच्या अंतःकरणात रणांगणावर तयार झाली पहिल्या अध्यायाच्या नंतर. नितांत श्रद्धेने, अनन्य भावाने, अगतिक होऊन तो भगवंताला शरण गेला, परमेश्वराला समर्पित झाला. तोच भक्त आहे. तो भक्त शिष्य झाला, लक्षात ठेवा. म्हणून भगवंत भक्तोसी मे सखा चेती म्हणतात. आधी भक्त म्हणतात, मग सखा म्हणतात. आता अर्जुन भक्ताच्या रोल मध्ये आहे, याची भगवंताला जाण आहे. खूपदा असंच असतं. आपल्याकडे आलेला माणूस मैत्रिणी आलाय ना, आपण भक्तीने समजतो. पण अर्जुन मैत्रिणी न येता भक्तीने आला होता आणि भगवंताने बरोबर ताडलं होतं. भगवंतानी शास्त्र पाळलेलं आहे आणि अर्जुनालाही ते शास्त्र विधीप्रमाणे सांगतात आहे. काय आहे? तद्विज्ञानार्थ स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. जोपर्यंत शास्त्र विधीप्रमाणे भक्त हा भगवंताला, शिष्य हा श्री गुरूंना शरण येत नाही, तोपर्यंत ज्ञानाचा उपदेश दिला जात नाही. श्री गुरु आपल्याकडून आखुडता हात घेत नाहीत, तर शिष्याची झोळी तयार नसते. शिष्याची झोळी तयार नसते. म्हणून जो पुत्र नाही किंवा शिष्य नाही, त्याला गुह्य ज्ञान देऊ नये. आधीचे जे राजे सांगितले विवस्वान सोडून, ते पुत्र पिता नातं पण होतं आणि गुरु शिष्य नातं पण होतं, लक्षात ठेवा. पहिला श्लोक, इमम विवस्वते योगम प्रोक्तवान अव्ययम. आणि हे मी सांगितलेलं पण. सूर्याला सांगितलं ईश्वराने आणि नंतर विवस्वान मनवे प्राह. मनु त्याचा पुत्र आहे आणि शिष्य पण आहे. मनु ईश्वा कवे ब्रवीत. इश्वाकू हा मनूचा पुत्र आहे आणि शिष्य पण आहे. श्री गुरूंप्रती शिष्य भाव असणं किंवा आपल्या पित्याप्रती शिष्य भाव असणं फार चांगली गोष्ट आहे. सुनील दादा चिंचोळकर मला म्हणाले होते की तुम्ही तुमच्या वडिलांशी जे बोलता आणि वागता, यात पितृत्वापेक्षा तुमचा शिष्यभाव जास्त आहे. हे वाक्य सुनील दादा चिंचोळकरांचं आहे. मला सुनील दादा चिंचोळकरांनी म्हटलंय की पुत्रापेक्षा तुम्ही शिष्यत्वाने वडिलांसमोर जास्त राहा. तद्विज्ञानार्थ स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. शिष्य झाल्यानंतर त्याला गुह्य ज्ञान दिलं पाहिजे, पण त्याच्या अंतःकरणातल्या शंका काढून टाकल्या. त्याशिवाय ते ज्ञान शुद्ध राहत नाही. त्याच्यामध्ये मलिनता येते. पाणी शुद्ध लागतं ना, त्याच्यात गाळ असून चालत नाही. गाळ काढून टाकावं लागतं. आता गाळ कशालाही म्हणा तुम्ही. क्षाराला गाळ म्हणू शकता आणि आरो घेऊ शकता. म्हणून अर्जुन आपली शंका विचारतो. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतद् विजानीयाम त्वमादो प्रोक्तवानिती. चौथा श्लोक. अर्जुन म्हणतो, अरे भगवंता, तू तर आत्ता आत्ता जन्मलायस. वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्मलायस, म्हणून तुला वासुदेव म्हणतात. आणि तू म्हणतो की मी सूर्याला सांगितला. तू तर माझा भाऊ आहेस. तू म्हणतो की मी सूर्याला सांगितला.
अरे कल्पाच्या आरंभाला तू कसं सांगशील? तू तर आत्ता आत्ता जन्मलायस. तू तर म्हणतो की मी पूर्वी विवस्वानाला दिलाय. ही गोष्ट काही माझ्या पल्ले पडत नाही. माझ्या बुद्धीला पेलत नाही अरे. चक्षो सूर्यो अजायतः. ईश्वराच्या चक्षूमधून सूर्याचा जन्म झाला. पुराणांनी सांगितलंय. आपण श्रद्धेने स्वीकारायचं. ईश्वराच्या चक्षूमधून म्हणून डोळ्यामधून सूर्याचा जन्म झालाय. आणि वेदांत शास्त्राप्रमाणे सूर्य ही चक्षुची देवता आहे. नाहीतर शंकराचार्यांचा ग्रंथ तत्वबोध वाचा, म्हणजे त्यात तुम्हाला मिळून जाईल. ग्रंथही सांगून ठेवला. मग सूर्य अति प्राचीन आहे आणि तू त्याला सांगितलं, हे मी कसं सत्य मानू? अर्जुनाला शंका आली. कारण अर्जुन श्रीकृष्णाला पुरुष समजत होता. भक्त जरी असला तरी त्याला असं वाटलं की श्रीकृष्ण माणूस आहे. माणूस आहे म्हणून देवकी आणि वसुदेव यांच्या उदरातून जन्म झालेला आहे. कृष्णाचा अयोनी जन्म आहे, लक्षात ठेवा. प्रागट्य आहे भगवंताचं. भगवंत आपल्यासारखे जन्मलेले नाहीत. तो भास निर्माण केलाय देवकीच्या पोटी आलेला. भगवंत असे पोटी बिटी नाही आलेले. भगवंत साक्षात प्रगट झालेले आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्याला अवतार म्हणतात. अवतार हा प्रगट होत असतो. भगवंत प्रगट होतात तेव्हा त्याला अवतार म्हणतात. आणि आमच्यामध्ये असं काही प्रगट झालं की त्याला क्रोध म्हणतात. असेल असं माहीतच नसतं आणि एकदम पेटतं. सगळ्यांना ते प्रगट झालेलं दिसतं, तो क्रोध असतो. आणि भगवंत प्रगट जात होतात तेव्हा परित्राणाय साधूनाम. आणि आमचा क्रोध प्रगट झाला की साधूंचं रक्षण करण्याच्या ऐवजी नाश करतो. चांगल्या चांगल्या लोकांची शाब्दिक कत्तल करतो आम्ही. अर्जुन सामान्य आहे. अर्जुनाची स्थूल दृष्टी आहे. शरीरातून शरीराचा जन्म येतो आणि कृष्ण हा शरीरी आहे असं अर्जुनाला वाटतं. स्थूल शरीराच्या पलीकडे काही सत्य आहे हे मानण्याकरता अर्जुनाची बुद्धी तयार नाही झाली. म्हणून अर्जुनाने शंका विचारली की तू तर वसुदेवाचा पुत्र वासुदेव आहेस रे. तू तर म्हणतो की तू सामान्य माणूस नाहीस, परमेश्वर आहेस. अवताराला नेहमी सांगता येतं की मी परमेश्वर आहे. अवताराला साक्षात रूप दाखवता येतात. चतुर्भुज रूप दाखवता येतात. शंख चक्र गदा पद्म. वंशी विभूषित करान नवनीर दाभात. कृष्णात परम किमपी तत्वमहम न जाने, तो तत्वरूप असून सुद्धा असा प्रगट होतो. आणि मग त्याचं वर्णन वसुदेव सुतम देवम कंस चाणूरम मर्दनम असं लौकिक वर्णन आहे. देवकी परमानंदम कृष्णम वंदे, हे लौकिक वर्णन आहे. पण तो तत्वरूप आहे. कृष्णात परम किमपी तत्वमहम न जाने, तो तत्वरूप आहे. अर्जुनाला ते समजलं नाही. आम्ही पण अर्जुनासारखेच मूर्ख आहोत. माऊलीने मूर्ख शब्द वापरला आहे याच्या आधी, म्हणून तो शब्द मी वापरतोय. ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरात. आम्हाला आमचे श्रीगुरु मनुष्य आहे असं वाटतं. आम्हाला श्रीगुरूंना माणूस समजण्यात धन्यता आहे असं वाटते. ते डॉक्टर आहे असं वाटतं. ते मुरगुडात राहणारे आहे असं वाटतं. ते साक्षात परब्रह्म आहे हे आम्हाला कळत नाही. आम्ही शरीराच्या दृष्टीने अनुषंगिनी श्री गुरूंना बघतो. दुर्दैव आहे आमचं. जे अर्जुनाने केलं तेच आम्ही करून राहिलो. आणि असं होता कामा नये. काका साक्षात परब्रह्म असताना त्यांना मनुष्य समजण्याची चूक करू नये. ते स्वतःसाठी काही मागत नाही हे सगळ्यांना आजपर्यंत लक्षात आलं असेल. आता त्यांचंही वय 88 वर्षाच्या आसपास झालाय. त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. तुम्हाला कधी
पैसा मागितला नाही, अडका मागितला नाही, मान मागितला नाही, पान मागितलं. जे शिवगड शिष्यमंडळी चालवतात त्या शिवगड मध्ये येऊन काका आराम सुद्धा करत नाहीत. काका स्वतःच्याच घरी राहतात. त्या पैशाचा सुद्धा उपभोग घेत नाहीत काका. मनुष्य असता तर असा वागला असता. म्हणून आता अर्जुन भक्त आहे म्हणून श्रीकृष्ण भगवान आहे. आणि भक्त आणि भगवंत यांचा संवाद सुरू होतो. आतापर्यंत श्रीकृष्णाचा संवाद ऐकला. एकदा त्याला गुरु म्हणून टाका म्हणजे मी युद्धातून सुटेन असं अर्जुनाला वाटत होतं. पण आता अर्जुन लट्टू झालाय. भगवत स्वरूपावर लट्टू होतोय. ते त्याचं भगवत स्वरूप आहे. हे भगवान उद्याच्या श्लोकात सांगतात आहे. श्री भगवान वाच. श्री गुरूंना कधी मनुष्य समजू नका. जगामध्ये सगळ्यात मोठी चूक जर कोणती असेल तर ही आहे. सगळ्यात मोठी का बरं चूक आहे? ही चूक अनेक जन्मांना प्रवृत्त करते. जन्मोजन्म पुन्हा गटांगळ्या खाव्याला. पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश. इतक्या कठीण संसारामध्ये पुन्हा रखडत रखडत जगावं लागतं. श्री गुरूंना मनुष्य समजण्याची चूक केल्यामुळे. काका मनुष्य नव्हे, आपल्यासाठी त्यांनी मनुष्य रूप धारण केलं. परब्रह्म आपला कनवळ आला, आपली दया आली आणि म्हणून त्यांनी मनुष्य रूप धारण केलं. आणि मी जीव नसून साक्षात ब्रह्म आहे हे सांगण्यासाठी आपण परब्रह्म आपल्या कवेत येणार नाही म्हणून ते श्री गुरु रूपात अवतरले आहेत. जन्मलेले नाहीत. मग अशा श्री गुरु स्वरूपाचा रोजच वाढदिवस आहे. आणि 11 तारखेलाही वाढदिवसच करायचा जुलैला. आणि अमावस्येच्या तिथीलाही वाढदिवसच करायचा. आणि इतर तिथींना पण वाढदिवस. कारण साक्षात ब्रह्म आहे. ब्रह्म वाढत नाही, ब्रह्म घटत नाही. ब्रह्म जन्मत नाही, ब्रह्म मरत नाही. ब्रह्म प्रगट होत नाही, ब्रह्म लुप्त होत नाही. ते आहे आणि असतं बस. हे समजण्यासाठी सद्गुरु बापूसाहेबांच्या चरणावर आपलं अंतःकरण आम्हाला ओतता आलं पाहिजे. गुरु रंगी पद्मे मनश्चिन्ह लग्न. ततः किम ततः किम ततः किम ततः किम. या श्री गुरूंच्या चरणावर मला माझं अंतःकरण ओवाळून देता आलं पाहिजे. असं जर मला ओवाळता, असं जर मला माझं जीवन समर्पित करता आलं, तर जो योग अर्जुनाला साधलेला आहे तो मला साधणार आहे. लक्षात ठेवा. जे अर्जुनाला करता आलाय ते मला करता येणार. मला अर्जुन व्हायचं असेल तर मला सश्रद्ध व्हावं लागेल आणि मला श्री गुरूंना साक्षात ब्रह्म आहे हे समजून घ्यावं लागेल. आणि मग परब्रह्म श्री गुरु रूपात अवतीर्ण झालं आणि माझ्यासाठी अवतीर्ण झाला आहे. हो, फक्त माझ्यासाठी. जगासाठी अवतीर्ण झालं हा त्यांचा विषय आहे. माझ्यासाठी अवतीर्ण झाला हा माझा विषय आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती निर्विवाद सत्य आहे. माझ्या कल्याणासाठी काका जन्माला आले आहेत. तर मला याच जन्मात कल्याण करून घेतलं पाहिजे. पुढच्या जन्मी पाहू राहिलेलं आधी जरा मुलं बाळ नात नातू पाहून घेऊ असं नाही चालणार. माझे श्री गुरु साक्षात परब्रह्म आहे. इथे करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी या ठिकाणी करायची. श्री गुरूंना मनुष्य न समजता परब्रह्म समजून आपली निष्ठा अभंग ठेवायची आहे. कधी दुभंगू द्यायची नाही. त्यांना मनुष्य रूपात पाहायचा कधी प्रयत्न करायचा नाहीये. त्यांनी एखादी वस्तू खायला मागितली तर पहावा यांना हे आवडतं असं म्हणण्याच्या मागे लागू नका. 11 आणि 12 शिट्ट्यांचा भात खातात काका. तो भात नसून पेजच असते हो. ती त्यांची आवड नाहीये. शरीर पोषणासाठी काहीतरी घशात होत नाही. लक्षात. त्यांना कितीही चांगली वस्तू दिली तरी ते आवडीने खात नाहीत आणि कितीही वांगली वस्तू दिली तरी ते नावडीने अवहेरत नाहीत. शरीर पोषणासाठी अन्न ग्रहण असतं. आपल्याला आवड निवड दिसते हो. म्हणून आपण परब्रह्म दृष्टीने श्री गुरूंना बघण्याचा प्रयत्न करावा. भगवान परब्रह्म आहेत. भगवंत आहे. भग शब्दाची व्युत्पत्तीच तशी आहे. आणि मी कसा सर्व व्याप्त आहे हे भगवंत उद्या सांगतात आहे.
पण लक्षात ठेवा, अवतार घेतलेले अवतार सांगू शकतात, पण श्री गुरु कधी असं बोलत नाही की मी साक्षात ब्रह्म आहे. हे शिष्याने समजून घ्यायचं, शिष्याचं कर्तव्य आहे. मी तुझ्यावर प्रेम करते असं आई कधी मुलाला सांगत नसते, बाळाला कळायला पाहिजे. आई गेल्यानंतर ज्याला कळतं ते बाळही नाही, असताना कळलं पाहिजे हो. तसं श्री गुरु साक्षात असताना मला ते ब्रह्मरूप आहे हे मला समजलं पाहिजे, हे मला कळलं पाहिजे. आणि आता अर्जुनाला ते उद्या भगवंत सांगतात आहे, पण श्रीगुरु असं सांगत नसतात, शिष्यानी ते समजून घ्यायचं असतं. आणि ती दृष्टी आपली आपण विकसित करू, त्याच्यावर मी भर देणार आहे. आणि तेच पुन्हा सांगणार पण आहे, याच्यावर वारंवार माझा भर असेल. सारखं सारखं सांगणं असेल की काका मनुष्य नाहीत, ब्रह्म आहे. असे परब्रह्म स्वरूप काकांची ब्रह्मरूप होण्यासाठी कृपा अत्यंत गरजेची आहे. त्यासाठी माझ्याकडनं अभ्यासाचा पुरुषार्थ करायचा. अभ्यास म्हणजे ग्रंथ वाचणे नव्हे, स्वतःला घडवणे. स्वतःतल्या काम क्रोधांना फेकून देऊन आनंद स्वरूपतेचा अनुभव घेणे, याला अभ्यास म्हणतात. असा अभ्यास आपण सगळेजण करण्याचा प्रयत्न करू. काकांच्या कृपेने तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं ऑनलाईनच्या सगळ्या लोकांना आश्वासन देतो. राम कृष्ण हरी. काकांच्या सामर्थ्यावरच्या विश्वासामुळे हे आश्वासन. माझ्यात काही नाहीये, त्यांच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे की ते या प्रयत्नाला यश दिल्याशिवाय राहणार. आपण सगळे मिळून मनापासून प्रयत्नाला लागूया. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. राम कृष्ण. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी बेटा. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मामा. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका.